काम पूर्ण केलं जाणार तर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने मंदिराचं काम वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळते। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण जे आहे मंदिराचं ते केलं जाणार आहे। काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आपण सध्या पाहतोय की राम मंदिराचं काम जे आहे ते जोरामध्ये सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 3 टप्प्यामध्ये खरं तर हे मंदिराचं गर्भगृहाचं काम जे आहे ते होत आहे आणि 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याच मंदिराचं उद्घाटन होणार आहे। आपण पाहतोय की हे पाठीमागची मंदिराची बाजू आहे आणि काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी याच मंदिरामध्ये उद्घाटन करतील। आपण पाहतोय की जवळपास अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की हे पाठीमागचं शिखर बनवण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याच गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहे ते विराजमान होताना पाहायला मिळतील। असंख्य हात जे आहेत ते सध्या या राम मंदिराच्या कामासाठी झडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राम मंदिराच्या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे। मात्र 22 तारखेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं आव्हान जे आहे ते कामगारांसमोर असणार आहे आणि आपण पाहतोय की सध्या झपाट्यानं काम जे आहे ते दिवसरात्र सुरू असलेलं पाहायला मिळतंय। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत, त्याचबरोबर राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांच्या हस्ते या राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होतंय आणि सध्या राम मंदिराचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती असल्याचं पाहायला मिळतंय आणि रात्रंदिवस काम सुरू होऊन 18 तारखेपर्यंत हे काम जे आहे ते मात्र पूर्ण केलं जाईल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। तर अयोध्येत महाराष्ट्रातील 34,999 शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याचा कलश अयोध्येत आणलाय। बाबाजी परिवाराच्या वतीने हे पाणी अयोध्येत आणण्यात आलेलं आहे। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव संपत राय यांच्याकडे हे कलश जो आहे तो सुपूर्द करण्यात आला। शेतकऱ्यांच्या विहिरीचं पाणी ही 22 तारखेला वापरलं जाणार आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना वेगवेगळ्या जलांनी नवीन जी मूर्ती आहे त्याला जलाभिषेक घातला जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून जवळपास 35,000 शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीतलं जल जे आहे ते जे जलाभिषेक घालण्यासाठी जल जो आहे ते अयोध्येला पाठवलेलं आहे आणि आपण पाहतोय की हे जल सध्या अयोध्येमध्ये पोहोचलेलं आहे। यावरती आपण पाहतोय की जय बाबाजी भक्त परिवारातर्फे हे जल जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये गोळा करण्यात आलेलं होतं। जवळपास 34,999 शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीतलं पाणी आणि त्या पाण्यासोबतच नाणं जे आहे ते सुद्धा कलशामध्ये टाकलेलं आहे आणि हा कलश जो आहे तो सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे। हे किती दिवसांपासून तुम्ही गोळा करत होता? आम्ही जवळजवळ 2 महिन्यापासून हे गोळा करतोय। जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज एक महाराष्ट्रातील एक विद्वान संत होते, ज्यांनी 16 वर्ष खडतर तपश्चर्या करून या कार्याचा उगम केला व त्यांचे उत्तराधिकारी म्हणून महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांनी जनार्दन स्वामींच्या 34व्या पुण्यस्मरणामध्ये सर्व भक्तांना आव्हान केलं का प्रत्येक गावातून कमीत कमी 34 विहिरी, तर असे म्हणजे किती 1000 गावं आम्ही त्यामध्ये ॲडजस्ट केले आणि प्रत्येकाचं हे जल एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवलं आणि एक एक कलश घेऊन आम्ही आजपर्यंत आलो। याच खरं तर पाण्याचा कलश घेऊन हे सगळे नाशिककर जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि 22 तारखेला रामाच्या मूर्तीवरती या 34,999 विहिरीमधलं जे पाणी आहे त्या पाण्यानं अभिषेक घातला जाईल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।